माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता सुखदाय हो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा पाय धरावे संताची कृपा धरावे संताची कृपा धरावे संताची कृपा हरे प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताची कृपा धरावे संताची कृपा धरावे संताची कृपा हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तेन साधती साधने 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 तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेन साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने संता बिना प्राप्ति नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही संता बिना प्राप्ति नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही तेन साधती साधने 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 तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेन साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करी मनोरथ पूर्ण करी मनोरथ पूर्ण करी मनोरथ तेने साधती साधने 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 तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने जय
से उपाय हरे प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संतावेन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 महायोग पिटे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरणा संता जिया दूसरे चरणा संता जिया दूसरे चरणा संता जिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अत्यत्रया जननी देवाची अत्यत्रया जननी देवाची
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांची ते पाय। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील श्रीमंत संत शांतीब्रह्म पैठणचे सुप्रसिद्ध असणारे एकनाथ महाराज यांचा भगवत प्राप्तीकरिता एक साधन सांगणारा, एक उपाय सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। पवित्र अशा या दरबारामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पैसखांबासमोर ज्या ठिकाणी जगाचं जीवनसूत्र या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी या जगाला सांगितलं अशी असणारी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे अमृत अनुभव ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी या जगाला ज्ञान दिलेलं आहे असं असणारं हे पवित्र मंदिर, याला मंदिरही म्हणता येत नाही, हे आपलं सर्वांचं मायघर आहे। माऊली ज्ञानोबराय ही सर्व आपली आई आहे आणि माऊली ज्ञानोबराय माऊली तर आई आहेच, पण आपल्यासाठी हे मंदिर हे एक आपली आईच आहे। म्हणून या आपल्या आईसमोर माऊली ज्ञानोबरायांसमोर या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हे महाराज या अभंगामधून भगवंताच्या प्राप्तीसाठी एक उपाय सांगतात किंबहुना एक साधन सांगतात। हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्यासाठी साधनं तर भरपूर सांगितलेले आहे शास्त्राने, पुराणाने, वेदाने। अनेक साधनाची या ठिकाणी यादी तुमच्यासमोर मला मांडता येईल, पण सगळ्यात सोपं आणि चांगलं साधन साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तसंच नाथ महाराज मानतात तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल, संतांचे पाय धरावे लागेल आणि संतांचे पाय धरल्यानंतर निश्चितच तुम्हाला भगवत प्राप्ती होईल। आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर आपला जन्म मरणाचा जो भवबंध आहे, तो भवबंध आहे, ते बंधन आहे, येणे तुटती बंधने। या ठिकाणी ते बंधन तुटणार आहे, आपल्याला सद्गती मिळणार आहे किंबहुना आपलं भगवत स्वरूप त्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही, साधू संतांनी तर सांगितलेलंच आहे, पण महाराज म्हणतात मी माझ्या मनाचंही नाही सांगत, वेदाने, शास्त्राने, पुराणाने सर्वांनी सांगितलेलं आहे की संताशिवाय प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। एवढंच नव्हे तर संत म्हणजे कल्पतरू आहे, माय आहे, कामधेनू आहे। संत आपल्या लेकरासाठी हित चिंतित असतात आणि जे जे मनामध्ये असणारे मनोरथ आहे आपल्या भक्ताचे, आपल्या लेकराचे, ते मनोरथ पूर्ण करण्याचं काम आपले संत करत असतात। नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचा शब्दशः म्हणजे थोडक्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे एक धावता अर्थ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो असेल तो योग्यच असेल असंही माझं या ठिकाणी मत नाही, पण आपण सर्व ज्ञात आहात। या माझ्यासमोर बसलेले जे सर्व आपण श्रोतृमंडळ आहात त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्वजण मंडळी आहात। यामध्ये सर्वांशीच माझा परिचय नाहीत, पण सर्वांना मी ओळखतो, सर्वांना मी लहानपणापासून पाहत आहे। माता भगिनी आहेत, यामध्ये सर्व ज्ञानेश्वरीची उपासना करणारे आहेत, माऊली ज्ञानोबरायांची सेवा करणारे आहेत। अखंड महिन्याची वारी प्रत्येकाची आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमच्यापेक्षाही तोलामोलाचा जास्त आपला परमार्थ आहे, पण तरीही या ठिकाणी मला आदरणीय महाराजांनी, परमपूज्य आपल्या सर्व संस्थांचे सर्व
पदाधिकारी असतील, त्यामध्ये परमपूज्य आदरणीय म्हस्के महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय माऊली आहेत, भाऊ आहेत, त्याचप्रमाणे आपलं सर्व ट्रस्टी मंडळ आहे, त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आपला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सर्व भक्त परिवार, त्यामध्ये विशेषताने उपस्थित असणारं सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये म्हाळस पिंपळगाव भजनी मंडळ आहे, जैनपूर भजनी मंडळ आहे, आपल्या पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ आहे, नागापूर भजनी मंडळ आहे, बेलपिंपळगाव भजनी मंडळ आहे, निंभारी भजनी मंडळ आहे, भालगाव, सुरेगाव, आपल्या पंचक्रोशीतून आपल्या माऊली संस्थांच्या दिंडीमध्ये सर्वजण सेवा करणारे सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये आदरणीय सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे गायनाचार्य आपले आदरणीय बापू आहेत, आदरणीय आमचे मित्र हरिभाऊ महाराज आहेत, आदरणीय शंकर महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये शिरसाट पाटील असतील, सर्व भजनी मंडळ करडेले महाराज आहेत, सर्वजण, त्याचप्रमाणे मृदुंगाची ज्यांनी बन्सीबाबांबरोबर सेवा केली, आणि माऊली मंदिर म्हटलं की अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आणि मनोभावे सेवा करणारे आदरणीय मृदुंगाचार्य भास्करजी महाराज आहेत, त्याचप्रमाणे आपलं पूर्ण जीवन मंदिरासाठी, मंदिराच्या सेवेसाठी ज्यांनी समर्पित केलं असे असणारे माऊली आहेत, सर्व बालगोपाळ, सर्व सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच आपण श्रोतृमंडळ, त्यामध्ये सर्वच आदरणीय आहात आणि माझ्यापेक्षा सर्व ज्ञानी आहात हे मलाही माहीत आहे. म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावर उभा राहताना बोलताना एक फार मोठं दडपण असतं पहा. इतर कीर्तन कुठे आम्ही करतो, आदरणीय मुंगसे महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, यांच्यासमोर कीर्तन करायचं म्हटलं की भास्कर महाराज कसं असतं माहिती का, थोडं दडपण असतं. अशा ठिकाणी थोडं दडपण असतं, पण दुसऱ्या ठिकाणी असलं थोडं दडपून देता येतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तसं या ठिकाणी काही होणार नाही का, तर तुमचंच लेकरू आहेत, तुमच्या समोर या ठिकाणी लहानचं मोठं झालेलं आहे. काही जरी चुकलं तरी तुम्ही निश्चित आम्हाला मार्गदर्शन करणार आहात हे याची आम्हाला खात्री आहे. लहानपणापासून आम्ही आमच्या आजोबाबरोबर आजीबरोबर या मंदिरामध्ये वारीसाठी यायचो, त्यांच्या खांद्यावर बसून यायचो. त्यावेळेस बसणं यायचो, त्यावेळेस मुक्कामी या ठिकाणी राहायचो ना, त्यावेळेस या ठिकाणी कीर्तन असायचं, खालच्या गाभाऱ्यामध्ये भक्तमंडळ असायचं, हे सर्व आठवतं. तेव्हापासून माऊलीचं मंदिर म्हणजे आपली आई आहे असं या ठिकाणी आमचा मानस आहे, किंवा आमच्या मनामध्ये तीच भावना आहे. माऊली मंदिर म्हटलं आणि माऊली संस्थान म्हटलं, ज्ञानेश्वर महाराज संस्थान म्हटलं की अत्यंत जिव्हाळ्याचं नातं, आपुलकीचं नातं म्हणजे आपलं या ठिकाणी असणारं मंदिर. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांना ज्यांची सेवा घडत आहे, ज्यांचं श्रवण घडत आहे, असे असणारे आदरणीय देवीदासजी महाराज म्हस्के हे या ठिकाणी उपस्थित आहे. ती कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतात, हे आमच्यासाठी फार भाग्याचं आहे का, तर असे महात्मे या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही कीर्तन करणं म्हणजे या ठिकाणी सूर्यापुढे काजवा चमकणं असं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण असो, जसे माऊली ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील, तुमची जशी कृपा होईल, साधू संतांची जशी कृपा होईल, गुरुवारी बन्सी महाराज यांची जशी कृपा होईल, तसं या ठिकाणी आपण अल्पवेळेमध्ये कीर्तनरूपी सेवा करणार आहोत. आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आज आपण निवडलेला आहे. नाथ महाराजांचं जर आपण जीवन पाहिलं तर या ठिकाणी मला सांगण्याचं काही गरज नाही आहे. आपल्या संत मालिकेमध्ये नाथराय सगळ्यात श्रीमंत संत होते पहा. त्यांच्याकडे लौकिक संपत्तीही होती आणि त्यांच्याकडे पारमार्थिक संपत्तीही भरपूर होती. त्याचप्रमाणे त्यांचं स्वभाव जर आपण पाहिला तर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग येत नव्हता, अतिशय शांत स्वभावाचे असणारे असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या जवळ असणारं श्री क्षेत्र पैठण, त्या पैठणमध्ये त्यांनी राहून त्या ठिकाणी जे आपलं पारमार्थिक कार्य केलेलं आहे आणि जे संत वाङ्मय या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे, त्या वाङ्मयातीलच अभंग आज आपण या ठिकाणी निवडलेला आहे. महाराज या अभंगामधून भगवत प्राप्तीचा उपाय, भगवत प्राप्तीचा मार्ग आपल्याला सांगतात. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या परंपरेमध्ये भगवत प्राप्तीकरता साधने भरपूर सांगितलेले आहे पहा महाराज. त्यामध्ये जप आहे, तप आहे, योग आहे, तीर्थ आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, उपासना, कर्म, धर्म, अनेक साधनाची यादी तुमच्यासमोर मला मांडता येईल.
पण हे जे साधनं आहेत ना, हे भगवत प्राप्तीचे साधनं निश्चित आहेत, पण हे साधनाला काहीतरी दोष आहे किंवा दुसऱ्या साधनाची त्याला गरज पडते. दुसऱ्या साधनाच्या उपेक्षेने त्या ठिकाणी आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत जाता येऊ शकतं. किंबहुना हे साधन आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत या जन्मात घेऊन जाईलच याची शाश्वती मात्र या ठिकाणी सांगता येत नाही. उदाहरणार्थ, एखादा या कलियुगामध्ये एखादा म्हातारा मनुष्य आहे, माऊली ज्ञानोबाराने सांगितलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगतो की कर्मधर्म हे साधन आहे. कर्म जर केलं तर त्या कर्माने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येऊ शकतं. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ करायचा, त्या यज्ञासाठी लागणारी सामुग्री असेल ती सामुग्री जमा करायची. असं मी पुराणामध्ये वाचलंय, ऐकलं आहे की ती भूमी सोन्याच्या नांगराने नांगरायची आणि त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी अशी गावरान तुपाची, शुद्ध गावरान तुपाची धार त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी तेवत ठेवायची आणि तो यज्ञ देवता त्या ठिकाणी प्रगट व्हायची. आणि त्या यज्ञ देवता प्रगट झाल्यानंतर ज्याने तो यज्ञ केलेला आहे त्याला ते काय असेल त्याला ते प्रसन्न व्हायचे आणि काय असेल ते त्याच्याकडून मागून घ्यायची. यज्ञ केलं, कर्म केलं तरीही भगवत प्राप्ती होते, हे आपल्याला पुराणामध्ये माहिती आहे. पण इतरही साधनं सांगितलेले आहेत, योग मार्ग सांगितलेला आहे. पहा, आता योग मार्ग जर आपण या ठिकाणी आपल्या दृष्टीने जर विचार केला तर योगाच्या साधनाने भगवत प्राप्ती होते हे आपल्याला माहिती आहे, निश्चित आहे. पूर्वी साधू संत जे असतात ते योगाच्या साधनेने, योग म्हटल्यानंतर त्यामध्ये क्रम आहे, त्या क्रमाक्रमाने शेवटची जी अवस्था आहे त्याला समाधी अवस्था मानतात किंवा त्याला भगवंताचं दर्शन होतं. त्या अवस्थेपर्यंत जाणं आपल्याला जमणार नाही, फार कठीण आहे. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेले, पाहे पाह लोहाचे चणे ते बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. एक उदाहरण माऊली ज्ञानोबाराय सांगतात. एखादा म्हातारा मनुष्य आहे आणि त्या म्हाताऱ्या मनुष्याला जर आपण फुटाणे खायला दिले, ते पण लोखंडाचे, आणि त्याला सांगितलं की रे बाबा खा, त्याच्या मुखामध्ये एकही दात नाही, आणि त्याला ते फुटाणे खाणं जितकं कठीण आहे तसं या कलियुगामध्ये, आत्ताच्या युगामध्ये त्या योग मार्गाने भगवंतापर्यंत जाणं कठीण आहे. जे योगाची वाटा ते निघाले का सुबटा, तया दुःखाचा शेल वाटा भागाला. त्याला दुःख त्या ठिकाणी होणार आहे, त्याला त्या ठिकाणी भगवत प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी तो मार्ग कठीण आहे. एवढंच नव्हे तर जप सांगितलं आहे, तप सांगितलेलं आहे. पूर्वीच्या युगामध्ये या अगोदर मनुष्याचं आयुष्य भरपूर असायचं, हजार हजार वर्षाचं आयुष्य असायचं. मग त्या आयुष्यामध्ये कोणीतरी आपलं जीवन सार्थक करण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तप अनुष्ठानाने एकांतामध्ये जाऊन, हिमालयामध्ये जाऊन 100-100 वर्ष, 200-200 वर्ष, हजार वर्ष त्या ठिकाणी ते तपश्चर्या करायचे आणि भगवंताला प्राप्त करून घ्यायचे. पण या कलियुगामध्ये जर विचार केला तर आपल्याला कलियुगामध्ये त्या साधनाने सुद्धा आपल्याला भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. का तर आपल्याला अल्प आयुष्य या ठिकाणी मिळालेलं आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती ओ याचे दारवंता, परित्यान पवती ओ याचे दारवंता, जानो जाता दानी वघाली आड फाटा, घाली आड फाटा, योगाभ्यास रिधिरोधिताची वाटाओ. महाराज म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा. अनेक साधने आहे, पण त्या साधनाने आपल्याला निश्चितच भगवत प्राप्तीपर्यंत लवकर जाता येईल असं सांगू शकत नाही. जसं की उदाहरणार्थ आपल्या नेवाशाच्या बस स्टँडवरून 4-5 जण आहेत आणि या 4-5 जणाला नगरला जायचं आहे. मग त्यामध्ये कोणी बसनं जाणार आहेत, कोणी आपापल्या मोटरसायकलवर जाणार आहेत, एक जण होता तो सायकलवर जाणार आहेत आणि एक जण होता तो पायी जाणार आहेत. यामध्ये फरक एवढाच आहे की प्रत्येकाकडे साधन आहे पण वेगवेगळं साधन आहे. मग ज्याच्याकडे उत्कृष्ट प्रकारचं लवकर घेऊन जाणारं साधन आहे तो निश्चित आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकतो. पण ज्याच्याकडे विलंब करणारं साधन आहे किंवा त्याच्यामध्ये कष्ट आहे, अशा साधनाने तो तिथपर्यंत जाईलच याची मात्र शाश्वती नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्याला शंका येईल, हे सगळे खटापटा करायचे कशासाठी बरं, मग ते साधन केलंच पाहिजे का? नाही, असं पण नाही. का तर मनुष्य जन्माला आल्यानंतर आपलं एकच ध्येय आहे, ते साध्य आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपण हे साधन केलं पाहिजे. कोणतं साधन आहे तर ते भगवंताची प्राप्ती हे मुख्य साधन आहे.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली या विठ्ठलाची एक देखली हा विठ्ठलाची एक देखली हा विठ्ठलाची एक देखली तुका म्हणे जन्माला ते सार्थक विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या तुका म्हणे जन्माला ते सार्थक विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आपल्या जन्माचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपण भगवत प्राप्ती करून घेऊ. पहा, अतिशय मार्मिक या ठिकाणी मला जास्त वेदांत सांगता येत नाही, जास्त ओव्याही सांगता येत नाही, पण आपल्या जीवनाचा सिद्धांत काय आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, आपल्याला सर्वांना समजते. ते म्हणतात ना का फक्त कळतं पण वळत नाही, बरोबर आहे की नाही. मग याच्यासाठी तर संत असतात, याच्यासाठी तर पारायण असतं, याच्यासाठी तरी कीर्तन असतं, यासाठी तरी उपासना असते. हे सगळं कशासाठी आहे तर आपल्याला जाग होण्यासाठी आहे. का तर आपण आपल्यावरती मायेचं पांघरून आहे, अज्ञानाचं पांघरून आहे. आपल्याला ज्ञान नाही आहे की आपण या ठिकाणी आलो कशासाठी. एवढंच नव्हे तर हा जो आपल्याला 3.5 हाताचा जो देह मिळालेला आहे, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पेया सुख से सोया नाहक जमाना खोया. कबीरदास सुद्धा महाराज म्हणतात, या ठिकाणी सांगतात की हे शरीर दिलेलं आहे ना, हे कशासाठी दिलेलं आहे तू विसरला आहेस. आपण खाऊन पिऊन आराम करून त्याचा पूर्ण आपलं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करतो. हा जन्म हा देह आपल्याला एकासाठी दिलेला आहे, तो म्हणजे भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण जेने तू जोडसी नारायण नाचे जीवपणा भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान नाचे जीवपणा भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान 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 डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण जेने तू जोडसी नारायण नाचे जीवपणा भवरोग नाचे जीवपणा भवरोग नाचे जीवपणा भवरोग नाचे जीवपणा भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला दिलेले इंद्रिय हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच दिलेले आहेत. अनेक एक ठिकाणी महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा जो आपला देह दिलेला आहे तो भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीच दिलेला आहे. याच्यामध्ये तिळ मात्रही शंका नाही. हे संतांचं वचन आहे, आपला संतांवरती विश्वास आहे, मग संतांच्या वचनावरतीही आपला तितकाच विश्वास असला पाहिजे. जर संतांच्या वचनावरती जर आपला विश्वास नसेल तर मग आपण सगळ्यात लबाड या ठिकाणी ठरू शकतो, बरोबर आहे की नाही. मग साधू संत सांगतात, सगळं सांगतात, पण आपण तसं वर्तन करतो का? नाही. आपल्याला हे ज्ञानही होतं. कीर्तनामध्ये बसेल असताना
माझ्यापेक्षाही एखादा सुंदर वक्ता असेल, त्याने त्याच्या वक्तृत्वाने, त्याच्या बुद्धी कौशल्याने जर आपल्यासमोर चांगलं वैराग्य निर्माण करून दिलं, तर मला असं वाटतं की बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. त्याला असं वाटतं हे सगळे सांगतात महाराज, हे सगळं खरं आहे, हा प्रपंच मिथ्या, हे जगत मिथ्या, हे फक्त एकमेव जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य, याचं ज्ञान प्रत्येकाला होतं की नाही? बरोबर आहे, होतं की नाही? आपण पारायण करत असू, आपण जे काही आपला परमार्थ करत असताना, वारी असेल, कीर्तन श्रवण असेल, भागवत कथा असेल, त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला वैराग्य होतं. पण ते कुठपर्यंत असतं? जोपर्यंत आपण कीर्तनामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे तोपर्यंत आहे. बाहेर आपली चप्पल आपण घातली, बसलेल्या जागेवर आपण आपले कपडे झटकले की ते जेवढं झालेलं वैराग्य त्या ठिकाणीच राहतं. त्याला आमच्या वेदांताच्या भाषेमध्ये त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात बरं का. स्मशान वैराग्य, जोपर्यंत आपण स्मशानामध्ये आहे तोपर्यंतच वैराग्य राहतं. तसं कीर्तनामध्ये सुद्धा ज्ञान होतं की देवाने दिलेला देह आहे तो आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे. इतरत्र आपण जे करतोय ते सगळं व्यर्थ आहे. पण इथून बाहेर गेल्यानंतर काय होतं काय माहीत नाही. त्या ठिकाणी अज्ञानाचं पांघरून जो आपला प्रपंच आहे, तो मायारूपाने असणारा प्रपंच आपल्याला तो इतका आपल्या नसानसामध्ये भिनलेला आहे, आपला परमार्थ त्याच्यावरती जास्त चाल करू शकत नाही का, मायेचं जास्त त्या ठिकाणी प्रभाव पडलेला असतो म्हणून. मग असं असताना संतांचं तेच कार्य आहे की बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मग साधू संत हेच आपल्याला मार्गदर्शन करतात की तुम्हाला काय करायचं आहे, तर उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. अहो, आपल्याला जन्माच्या व्यथा दूर करायच्या आहे, आपल्याला भवबंध आपल्याला तोडायचा आहे. मग यासाठी आपण जागे झालो पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, तर भगवंताच्या प्राप्तीचे आपण साधनं अवलंबन केले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक साधनं आहे, पण इतरत्र साधनाची या ठिकाणी आपल्याला जास्त विचार नाही करायचा. आजच्या अभंगाला अनुसरून महाराज जे आपल्याला चिंतन सांगतायत, महाराजांना एकच सांगायचं आहे की इतर साधनं नाही भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही असंही म्हणायचं नाही. इतर साधनांनी भगवंताची प्राप्ती होते, पण ते साधनं फार कठीण असतात. कर्मधर्म फार कठीण आहे. आपण पाहतो किंकर्म किमक कर्मेती कवयोपेत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. भगवान म्हणतात हे कर्मधर्म आहेत की अत्यंत सूक्ष्म आहेत, इतके सूक्ष्म आहेत की ज्यांनी कर्मधर्म लिहिलेले आहेत ना, त्यांची बुद्धी त्याच्यामध्ये गुरफटलेली आहे. पहा, त्यांना सुद्धा त्याच्यातलं काही वेळेस समजू शकत नाही. म्हणजे कर्मधर्म फार कठीण असतात, त्यामध्ये फार किचकट असतं. जसं की ते आचमन करण्यासाठी जे ब्राह्मण देवता असतात, ते जे पंचपळीचे पात्र असतं ना, त्या पंचपळीमध्ये त्या चमच्यामध्ये जे पाणी घेतात ते आपल्या हातावरती किती घेतलं पाहिजे, त्यालाही त्या ठिकाणी माप सांगितलेलं आहे, त्यालाही शास्त्र सांगितलेलं आहे. ते जर कमी अधिक झालं ना, तर त्याला त्या ठिकाणी वाईट वक्त मदिरा पेल्याचं त्या ठिकाणी पाप लागत असतं. म्हणजे इतकं त्या ठिकाणी शास्त्र सांगितलेलं आहे. शास्त्र आपल्या लक्षातही राहणार नाही. आता मला सांगा, आपल्यामध्ये आपण प्रत्येकाने सत्यनारायण महापूजा केलेली आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाने सत्यनारायण, कोणी 1 वेळेस, कोणी 2 वेळेस, कोणी 5 वेळेस, कोणी वर्षातून 1 वेळेस तर करत असेलच. श्रावण महिना असेल, आपल्या घरी कार्यक्रम असतात. पण त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी काय काय लागतं हे आपल्या लक्षात राहतं का? नाही राहत. का तर इतकं कठीण आहे. त्यासाठी काय काय पाहिजे, सामुग्री सुद्धा आपण लक्षात ठेवू शकत नाही. कर्मधर्म फार अत्यंत सूक्ष्म असतात, अत्यंत कठीण असतात. मग कर्मधर्माच्या साधनानेही आपण भगवंतापर्यंत लवकरच जाऊ असं या ठिकाणी साधू संत सांगतात. लवकर जाऊ शकत नाही. निश्चित भगवत प्राप्ती होऊ शकते, पण त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. आपल्याकडे वेळ तर नाही ना. आताचं जग कसं आहे, फास्ट झालेलं आहे. फास्ट वेळ कोणला आहे का? नाही. माणसाला कशालाच वेळ नाही. कोणी म्हणतं मला मरायला पण वेळ नाही. आता मरायला वेळ लागतो का हो? विठ्ठल विठ्ठल पण वेळ नसल्या कारणाने साधू संतांना माहिती आहे या कलियुगामध्ये मनुष्याकडे वेळ नसणार आहे. मग त्या अल्प आयुष्यामध्ये, त्या अल्प जीवनामध्ये त्याला त्या ठिकाणी भगवत प्राप्ती तर झालीच पाहिजे. त्याचा उद्धार झाला पाहिजे. त्याचा जन्ममृत्यूचा फेरा चुकला पाहिजे. भवसागर तो तरुण गेला पाहिजे. म्हणून मग महाराजांनी सगळे साधनाची यादी बाजूला ठेवली आणि एकच साधन सांगितलं, ते अभंगाचं. हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय,
हरि प्राप्तीसी उपाय 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 धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधन येणे साधती साधन संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधन साधती साधन हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आपल्याला हरिप्राप्ती करायची आहे. आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपलं जे ध्येय आहे ते भगवत प्राप्ती आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आहे. मग त्याच्यासाठी साधू संतांनी आपल्याला उपाय सांगितला. आजच्या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज आपल्याला एक उपाय सांगतात. ते म्हणतात की संतांचे पाय धरा. तो उपाय कोणता आहे तर संतांचे पाय धरणं म्हणजे संतांच्या संगतीत जाणं. आणि संतांचे पाय धरणं म्हणजे दोन्ही हाताने पाय त्यांचे धरून घट्ट बसणं असा अर्थ नाही बरं. संतांनी जे विचार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, संतांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाच्या मार्गाने आपण चालणं किंबहुना ते वाङ्मय आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकरणं म्हणजे संतांचे पाय धरणं आहे. संतांना शरण जाणं आहे, संतांचा विचार अंगीकरणं आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणणं हे म्हणजे संतांचे पाय धरणं. विठ्ठल विठ्ठल पण एका दृष्टीने जर आपण विचार केला तर संतांचे पाय धरणं म्हणजे आपल्याला फार अवघड आहे का तर दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर संत या ठिकाणी आपल्याला भेटणं फार कठीण आहे. पहा, आताच्या युगामध्ये जर आपल्याला संतांची संगती जर घडायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये भगवत प्राप्ती आहे एवढंच नव्हे तर संतांची संगत झाल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, भगवत प्राप्ती होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संतांना आलिंगन दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. इतका संतांच्या संगतीचा परिणाम आहे. मग संतांची संगती आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. हे साधन आपल्याला करायचं आहे. मग संतांची संगती तर झाली पाहिजे पण मग संत आपल्याला ओळखता येतील का? बरोबर आहे का? संत आपल्याला समजतात का? संत म्हणजे नेमकं काय? आपण जर विचार केला तर संत आपण जे विचार करतो किंवा आपल्या मनामध्ये संतांची जी कल्पना आहे किंवा संतांची जी आकृती आहे ती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या विचारबुद्धीने प्रत्येकाच्या बुद्धिक्षमतेने तो वेगळा संतांच्या बाबतीमध्ये विचार करत असतो. कोणाला वाटत असेल एखादा दाढीवाला आहे, त्याची फार मोठी दाढी आहे, त्याचे भगवे कपडे आहेत, तो साधू आहे, तो संत आहे असं म्हटलं तर चालेल का? अंतरी वश केला कामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणून साधू त्याला म्हणून साधू अंतरी वश केला अंतरी वश केला कामे त्याला म्हणून साधू त्याला म्हणून साधू. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटमिना बाधू.
या ठिकाणी वरी भगवा झालेला जरी आपल्याला दिसत असेल तरी तो साधूच असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भावनाच असेल हे आपण जाणू शकत नाही. का तर आपल्याला तो दिसला म्हणजे ते त्याचं लक्षण आहे, ते संतांचंच लक्षण असेल असं सांगता येत नाही. ते आपल्या डोळ्याने जर ठरवलं संत आहेत, आपला डोळा त्या ठिकाणी नापास होतो. ते फक्त रूप ज्ञान आहे, रूपाचा तो विषय होतो. कोणता तर भगवा. एखाद्याच्या गळ्यामध्ये माळा आहेत, भगवे कपडे आहेत, एखाद्याकडे गाडी आहेत, दाढी आहेत, बॉडी आहेत, माडी आहे, असं असलं म्हणजे तो संत होतो असंही त्या ठिकाणी सांगू शकत नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात, टिळे टोपी माळा देवाची गबाळे वागवी ओंगाळ पोटासाठी. अंगी लावणी राख, अंगी लावणी राख, अंगी लावणी राख, अंगी लावणी राख. डोळे झाकुनी करीती पाप, डोळे झाकुनी करीती पाप. कर्म करोणी मनती साधू, कर्म करोणी मनती साधू. कैसे झाले बोलो, ऐसे कैसे झाले बोलो, ऐसे कैसे झाले बोलो, ऐसे झाले बोलो. साधू संतांना माहिती होतं त्या काळातही असा प्रकार होता आणि आताही असणार आहे. माझ्या वाणीला या ठिकाणी शोभणार नाही, पण आताही आपल्या समोर असे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. का एखाद्याचं बाह्यरूप जर असेल तर ते साधूचं असतं, संतांचं असतं, पण आतमध्ये काय आहे हे आपण जाणू शकत नाही. मग संत आपल्याला कळू शकत नाही का तर संत हे इंद्रियाचा विषय होत नाही. पहा, थोडंसं वेदांताच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर आपण जे पाहिलं ते डोळ्याने पाहिलं, डोळ्याने जे पाहिलं ते रूप पाहिलं. रूप म्हणजे संत नाही. पंच ज्ञानेंद्रियाचा जो विषय आहे, रूप रस गंध स्पर्श, हे जे आपल्याला विषय आहेत, यातला कोणत्याही इंद्रियाने संतांचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला डोळा त्या ठिकाणी जर परीक्षा घ्यायला गेला की तो फक्त बाह्यरूपाने या ठिकाणी संत असा आहे किंवा तसा दिसतो हे फक्त तो डोळा या ठिकाणी सांगू शकतो, पण तो रूप सांगू शकतो. पण संतांची संत वृत्ती आहे जी संतांची प्रमावृत्तीचे जे संत महात्मे असतात त्यांची वृत्ती आणि त्यांचा अंतःकरणात असणारा जो संत भाव आहेत ते आपला डोळा सांगू शकत नाही, म्हणून डोळा त्या ठिकाणी नापास होतो. आपली जी जिव्हा आहे, जिव्हा रसज्ञ आपण त्याला म्हणतो, त्याचं ज्ञान काय आहे? रसज्ञान. आणि जर तसा विचार केला तर त्या जिव्हेला आपल्याला संतांचं ज्ञान कळेल का? संत आहेत. एखादा म्हणेल की आता एक साधू आला आणि साधूला मला हा महाराज आहे की नाही, हा संत आहेत की नाही पाहायचं जर ठरलं तर त्याला काय करावं लागेल बरं? त्याला जिव्हा रसाला जर ज्ञान असतं तर त्याला कमीत कमी असं चाटून पाहावं लागलं असतं. असं जर असतं तर एखादा साधू जर गावामध्ये आला तर त्याला लोकांनी त्याच्या अंगाला कातडं ठेवलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी रस इंद्रियालाही त्या ठिकाणी संतांचं ज्ञान होऊ शकत नाही, रूप इंद्रियालाही त्या ठिकाणी होऊ शकत नाही, जे शब्द आहे कानालाही त्या ठिकाणी संतांचं ज्ञान होऊ शकत नाही. गंध आहे, संतांचा गंध येत नाही, सुगंध येत नाही, दुर्गंध येत नाही. घ्राणेंद्रियालाही संतांचं ज्ञान होऊ शकत नाही. संत हे पंच ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडे असतात. मग आपल्याला संतांचं ज्ञान होऊ शकत नाही हे निश्चित आहे, पण आपण आपल्या परीने आपापल्या बुद्धीने आपण याला संतत्व म्हणतो. संत बुद्धी आपली त्याच्या ठिकाणी होते आणि त्याला आपण संत म्हटल्यानंतर आपला मार्ग त्या ठिकाणी चुकतो, आपला फसवा होतो, आपल्याला अधोगती होते, आपला सद्गतीचा मार्ग आपल्याला सापडत नाही. असं माऊली ज्ञानोबा यांनी एका अभंगामध्ये काही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. पहा, तापत्रे त्रापले भगवे देखुनी म्हणते तारा स्वामी, तव ते नेनोनी उपदेशाची रीती, आन आन उपदेशिती तैसे झाले. आता माऊली ज्ञानोबा सांगतात, तुमच्या माझ्यासारखा एखादा मनुष्य आहे त्या ठिकाणी तुम्ही आहे, मी आहे, किंवा एखादा सद्ग्रस्त आहे, ज्ञानी आहे, त्याला भगवंताची प्राप्ती करायची, तो संतांच्या शोधामध्ये आहे किंवा हुना गुरुच्या शोधामध्ये आहे. तो इतरत्र बाहेर संतांचा शोध घेत असताना त्यांनी एखाद्याकडे रूप डोळ्याने म्हणजे डोळ्याच्या ज्ञानाने रूपाने जर पाहिलं तर त्यांनी त्याची संतत्व बुद्धी झाली आणि तो त्याच्याकडे शरण गेला. तो शोधत होता संत कोण आहे, संत कोण आहे, त्याला सद्गती प्राप्त करून घ्यायची आहे. तापत्रय तापले गुरु ते गिवशिती, तो
या तापाने त्रस्त झाला आणि तो गुरुच्या शोधामध्ये फिरत असताना अशा ठिकाणी गेला की त्या गुरुलाच कशाचं ज्ञान नाही आणि कशाचंच ज्ञान नाही, काही अभ्यास नाही, अशा संतांकडे, अशा गुरुकडे तो गेला. मग तिथे गेल्यानंतर काय होईल पहा, त्याची संतत्व बुद्धी झाली, तो त्या ठिकाणी गेला आणि त्याचा फसला. त्याच्यासाठी अनेक उदाहरणं पुढे माऊली ज्ञानोबरायाने सांगितले. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला म्हणून दोडे तोडू गेला. त्याला एक उदाहरण सांगितलं पहा. तो प्रवास करत असताना, पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं साधन नसताना तो आपला पायी प्रवास करत होता. पायी प्रवास करत असताना त्याला भूक लागली, तहान लागली आणि भूक लागल्यानंतर त्याने इकडं तिकडं पाहिलं. जंगल आहे, अरण्य आहे, या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी असावं या शोधाने त्याने पाहिलं. त्याला एक झाड दिसलं. त्या झाडाला अतिशय गुबगुबीत असं सुंदर हिरवगार फळं होतं. त्याने पाहिलं, अनेक फळं दिसले. त्याने आपल्या गळ्यातलं उपरणं काढलं, खाली टाकलं आणि त्याने ते 10-15 फळं त्या झाडाचे तोडले, आपल्या उपरण्यामध्ये गाठोडं बांधलं आणि तो एका झाडाच्या सावलीमध्ये गेला आणि त्याने विचार केला, आता या ठिकाणी गार सावली आहे बाबा. मग गार सावलीमध्ये बसल्यानंतर त्याने विचार केला, आता एक एक फळ फोडून आपण आपला भूक आहे ती भूक भागवू आणि पुढील प्रवास करू. त्याने एक फळ फोडलं, त्याच्यामध्ये काय निघलं असेल बरं? ते झाड कशाचं होतं माहिती का? अगोदर सांगायचं राहिलं. ते झाड कशाचं होतं माहिती का? रुईचं होतं. रुई म्हणजे तुमच्याही लक्षात नाही येणार म्हणून मी आता सांगितलं की ते झाड कशाचं होतं? रुईचं होतं. ते फळ रुईचं कैरीसारखं असतं. त्याने ते पहिलं फळ फोडलं, त्याच्यामध्ये काय निघलं असेल बरं? त्याच्यामध्ये कापूस निघतात. आपल्याकडे गावरान भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये त्याला म्हातारी म्हणतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, त्याने फळं तोडले. खावो कोणी एके प्राणी क्षुधीने पिढीला म्हणवोनी दोडे तोडू गेला. खावो बैसे तो नुसठीत रुची उडे ठकले बापुडे तैसे झाले. तो खाण्यासाठी त्याने फळ फोडलं, त्याचा फसवा झाला, फलत्व बुद्धी झाली. त्या ठिकाणी फळं नसतानाही फलत्व बुद्धी झाली आणि तो फसला. त्याने ते फळं रागारागत टाकून दिले आणि पुढे चालू लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याने ते फळं टाकून दिल्यानंतर पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला असा थकवा आला जंगलामध्ये. तो एका झाडाच्या आश्रयाला त्या ठिकाणी बसला पुन्हा आणि बसल्यानंतर त्याने आपल्या घरी, आपल्या पूर्वजांकडून ऐकलं होतं की हातपाय सुजले, हातपाय दुखले की एखाद्या तेलाने आपल्या हातापायाची मालिश केली म्हणजे आपल्याला आराम मिळतो. पण तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं बिब्याचं. टपकन त्याच्यासमोर एक बिबा पडला आणि त्याच्यातून तेल बाहेर येत आणि त्याने पाहिलं. आता त्याला वाटलं खोबऱ्याचं तेल काय, गोड तेल काय आणि मालिश करायचं तेल काय, आणि हे काय असेल तर तेलच आहे. हे एक तेलाचाच त्याला स्नेहाळू पदार्थ त्या ठिकाणी दिसला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तो तयाचे ते स्नेह लाविता अंगी सर्वांगी सुजला तैसे झाले. त्याने तो एक बिबा फोडला, त्याचं तेल एका पानाच्या वाटीमध्ये काढलं आणि आपल्या हातापायाला मालिश केली. मालिश केल्यानंतर त्याचा आराम झाला असेल का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सर्वांगी सुजला तैसे झाले. त्याने तो स्नेहाळू त्याला वाटला आणि तो त्याच्या अंगावरती गुतला. त्या ठिकाणी तो फसला. का तर त्याला स्नेहत्व त्याची बुद्धी झाली, तो स्नेहाळू नव्हता. मग अशी अवस्था झाल्यानंतर तो पुढे गेला. पुढे जात असताना असे पावसाळ्याचे दिवस असावे, ढग एकत्र जमा झाले, कडकडाट वाजू लागलं, वारा सुटला. आता त्याला वाटलं काहीतरी आश्रय घेतला पाहिजे म्हणून त्याने इकडं तिकडं पाहिलं. एक येड्याबाबळीचं काहीतरी एक झुडूप होतं आणि त्या झुडपामध्ये त्याला वाटलं आपण आपला थोडंसं संरक्षण करण्यासाठी आपण त्या झुडपामध्ये गेलं पाहिजे. म्हणून तो त्या झुडपामध्ये जाण्यासाठी गेला. तर त्याच्या अगोदर त्या ठिकाणी कोण होतं माहिती का? अस्वल बसलेलं होतं. पहा, अस्वल त्या ठिकाणी बसलेला असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, करून एके प्राणी पिढीला से झडी म्हणून गेला पहिलं झाडी. खा खा बैसे तो नुसतीच खावो खा खा ते उठले अस्वल लवड सवडी नाक कान तोडी तैसे झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या अस्वलाने त्याला पाहिल्याबरोबर त्याचा अकराळ विक्राळ सुजलेलं रूप पाहिल्यानंतर त्या अस्वलाने त्याला खायला सुरुवात केली, नाक कान तोडायला सुरुवात केली आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी त्याला खाऊन टाकलं, त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी नष्ट केलं. मला एकच सांगायचं आहे, माऊली ज्ञानोबरायला हेच सांगायचं आहे की तो फळाच्या ठिकाणी त्याची फलत्व बुद्धी झाली, तो फळ म्हणून त्याच्याकडे गेला आणि फसला. दुसरा जो दृष्टांत आहे तो स्नेहाळू म्हणून त्याकडे गेला, त्याने त्याचा अंगीकार केला आणि तो त्याच्या अंगावरती उतला, तो त्या ठिकाणी फसला. आणि पुढे तो ज्याच्या आश्रयाला गेला, ज्या आश्रयाच्या हेतूने गेला त्या ठिकाणी त्या अस्वलाने त्याचं अस्तित्व नष्ट केलं. तसंच आपण संत या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाला संत म्हणतो, एखाद्या काहीतरी बाह्य अंगाने आपण त्याला संत म्हणतो आणि आपला त्या ठिकाणी फसवा होतो. म्हणून महाराज म्हणतात
आपल्याला संतांच्या संगतीत जायचं आहे आणि संतांचे पाय धरायचे आहेत. मग ते संतांचे पाय धरत असताना ते संत कसे असले पाहिजे, तर ते प्रमावृत्तीचे संत महात्मे असले पाहिजे, ज्यांचा पूर्ण विषय हा भगवंताची प्राप्ती झालेला असला पाहिजे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, तेची संत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, यानं ती काही टानाटोना नामस्मरणा वाचून दुसऱ्या बाह्य अंगारे धुपारे किंवा टानाटोने आपले संत महात्मे करत नव्हते असं नाही बरं का. त्यांच्या पुढे तो विषय फार गौण होता. आपल्याला उदाहरणं माहिती आहे, भिंत चालवली माऊली ज्ञानोबराने. भिंत चालवणं सोपं आहे का हो? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. तर एक चमत्कारच आहे तो. एक मुक्ताबाईने, आपले जनाबाईने, मुक्ताबाईच नाही ना, मुक्ताबाईने चांगदेव महाराजांच्या समोर जे प्रेत पडलेले होते, ते प्रेत एका क्षणामध्ये ते हळू फिरवलं आणि ते कितीतरी महिन्यापासून असणारे जे प्रेत ते जिवंत केले. हे आपल्या संतांनीही या ठिकाणी अनेक चमत्कार केलेले आहेत. पण मुख्य काय आहे तर नामस्मरण. नामस्मरणाशिवाय दुसरं काही ते महत्त्व देत नाही. असे असणारे जे असतात ते प्रमावृत्तीचे संत महात्मे असतात. आणि ते प्रमावृत्तीचे संत महात्मे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला कळू शकत नाही का, तर आपल्याला 3 गोष्टी कळत नाही. पहिला कळत नाही आपल्याला धर्म, दुसरे कळत नाही आपल्याला संत, आणि तिसरा कळत नाही आपल्याला देव. आपण वास्तविक पाहता विचार जर केला तर आपण संतांना फक्त बोलू शकतो, संतांचा आपण ऐकू शकतो, किंवा या ठिकाणी माझ्यासारखा एखादा येईल आणि तो संतांवरती 2-2 तास, काय 4-4 तास व्याख्यान देईल, पण त्याला संत कळतीलच असंही नाही. आणि संतांची भेटी तर फार कठीण आहे. संत या कलियुगामध्ये भेटणं तर चंद्रामृत सुखे सेववेल, हस्तगत रवी धरवेल, बाह्या हे सागर तरवेल, परीच्या साधूची भेटी न होईल. चंद्रामृत सुखे सेवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. आपण चंद्रामृत आपण सेवन करू शकतो, आपण समुद्र बाह्याने तरून जाऊ शकतो पोहून. हे सर्व गोष्टी आपल्याला शक्य होऊ शकतात बरं का. हे तर अशक्य आहे, पण ते सुद्धा आपण शक्य करू शकतो. पण संतांची भेटी होणं हे शक्य नाही, किंवा अत्यंत कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, इतकी अवघड आहे, पण ती आपल्याला भगवंताने परिजगजेठी करून ठेवली. अवघड असणारी संत भेटी आपल्याला सोपी आहेत, फक्त आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे. एखादा संतांवरती बोलू शकेल, तो 2-2 तास 4-4 तास व्याख्यान करू शकेल, पण त्याला संत कळणार नाही का, तर बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. एखाद्या खेड्यामध्ये आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपल्या खेड्यामध्ये एक शेळी असेल, शेळीनं किती जरी दूध दिलं तर ती गाई इतकं देत नाही, गाईनं किती दिलं तर ती म्हशी इतकं देत नाही, म्हशीनं किती जरी दिलं तरी ती जर्शी इतकं देत नाही, आणि जर्शीनं किती जरी दूध दिलं तर ती कामधेनू होऊ शकत नाही. तसं तुम्ही आम्ही संतांचं आपण कितीही या लोकांसमोर आपण व्याख्यान केलं तरी आपल्याला संत भेटी होईल किंवा संतांचं ज्ञान होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठी संत आपल्याला कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला देव कळत नाही. संत हे कोणाला कळतात? फक्त संत हे देवाला कळतात, आणि संत हे संतांनाच कळतात. मग संत जर कळायचे असेल तर आपल्याला काय संत व्हावं लागेल की, बरोबर आहे की एक तर देव व्हावं लागेल की नाही. देव तरीच महिमान येलो, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. ज्या वेळेस आपण त्या संत पदापर्यंत प्राप्त होऊ तेव्हाच आपल्याला संतांचं ज्ञान होईल. मग संत पद आपल्याला प्राप्त होतं येतं का? हो, आपल्याला संत पदापर्यंतही जाता येतं. त्यासाठी आपल्याला तितका परमार्थ मात्र संतांसारखा. संत म्हणजे नेमकं कोण आहेत? संत वेगळे काही नाही, तुमच्या आमच्यासारखे संत असतात. फक्त अंतकरण वृत्ती त्या ठिकाणी भगवंत रूप झाली पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली पाहिजे. आणि अशा अवस्थेमध्ये असणारे जे संत महात्मे संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी.
दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभांता नये मना लोभांता नये मना. संत तोची जाणा जगी असे अनेक प्रमाण आहेत. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईनेही या ठिकाणी सुंदर संतांचं त्या ठिकाणी वर्णन केलं. संत कोण आहेत? मग संतांच्या ज्ञान तर आपल्याला होऊ शकत नाही, संतांच्या पदापर्यंतही आपण जाऊ शकत नाही, पण संतांचे जे विचार आहेत त्या विचाराने जर आपण आपलं जीवन जर जगलो तर संतांची संगती घडल्यासारखं आपल्याला निश्चित होईल. संतांनी जे आपल्याला आचार सांगितलेला आहेत, संतांनी जे आपल्याला जीवन मार्ग सांगितलेला, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. त्या मार्गाने आपण चालू, तेनेची पंथे चालू जाता, त्याच मार्गाने जर आपण चाललो तर निश्चित आपल्याला भगवत प्राप्ती होईल. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल आणि आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय पर्यायच नाही. आणि आपण संतांशिवाय भगवत प्राप्ती करू शकत नाही. मग संतांकडे गेलं तर आपली भगवत प्राप्ती झाल्यानंतर पुढे काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. संता येणे साधा ती साधन येणे साधा ती साधन येणे साधा ती साधन येणे साधा ती साधन तुटते भवाचे बंधने येणे साधा ती साधन येणे साधा ती साधन तुटते भवाचे बंधने येणे साधा ते साधन येणे साधा ते साधन. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. जे आपल्याला साध्य करायचं आहे त्या साधन म्हणजे काय? हे संतांची संगतीने जे साधन आपण म्हणजे अंगीकारणार आहोत. संतांची संगती एक साधन आहे आणि त्या साधनाने जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य म्हणजे भगवत प्राप्ती आहे. त्या संतांच्या संगतीने आपण भगवत प्राप्ती करून घेऊ. आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर काय होतं तर तुटती भवाची बंधने, भवाचे बंधन तुटणार आहेत. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्य संसारे खलु दुस्तारे कृपया पाहरे पाहे मुरारी. हे आपल्याला माहिती आहे. पुन्हा जन्म घेणं आणि पुन्हा मरणं हा जो संसार चक्र आहे, हा जो भवबंध आहे, तो भवबंध आपल्याला मुक्त करायचा आहे. या योनीमध्ये आल्यानंतर, मनुष्य योनीमध्ये आल्यानंतरच आपल्याला तो बंधातून मुक्त होता येतं. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती, याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या देहाला आल्यानंतरच आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान आहे. भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना 84 लाख योनी निर्माण केल्या, त्यामध्ये जलचर भूचर खेचर वनचर अशा ज्या योनी निर्माण केलेल्या आहेत त्या प्रत्येक योनीला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान नाही आहे. फक्त मनुष्य योनीमध्येच आहे. का तर भगवंताला माहिती आहे हे जगत जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी कुठेतरी एक संधी या ठिकाणी या जीवाला दिली पाहिजे. म्हणून एक संधी म्हणून आपल्याला हा मानव देह दिलेला आहे. आणि या मानव देहाला आल्यानंतर आपलं जे साध्य आहे ते भगवत प्राप्ती आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे प्रमावृत्तीचे संत महात्मे आहेत त्यांची संगती आपण केल्यानंतर तो भवबंध आपला तुटणार आहेत.
मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चितच भवबंध तुटणार आहेत, पण संतांची संगती आपल्याला फार कठीण आहे हे मी तुम्हाला सांगून गेलो. पण भवबंध हा तर तोडायचाच आहे आणि संतांच्या संगती तर आपण केलीच पाहिजे. मग यासाठी साधू संतांत जर आपल्याला कळत नसले, संतांची भेटही आपल्याला दुर्लभ आहे, तर संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण हरिकीर्तनासाठी श्रवण केलं पाहिजे, वारी केली पाहिजे. जे जे आहे ते दानधर्म असेल या माध्यमातून तरी आपण संतांचे विचार आपण या ठिकाणी अंगीकारले पाहिजे. असे जे संतांचे विचार आहेत तीच संतांची संगती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात हे सर्व साधनातून, हे इतरत्र साधनातून हे एकच साधन असं आहे की ते तुम्हाला भगवत प्राप्ती करून देणार आहेत. मग मी असं म्हणत नाही की इतर साधनं तुम्हाला प्राप्ती करून देऊ शकत नाही. महाराज म्हणतात हे मीच नाही सांगत, काय हे माझ्या बुद्धीने मी नाही सांगत, तर संतांशिवाय तुम्हाला भगवत प्राप्ती होणारच नाही आहे. हे वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, पुराणाने सांगितलं आहे. तुम्हाला याचा विश्वास नसेल तर तुम्ही पोथी पुराण सांगू शकता, पाहून घेऊ शकता. म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संताविना प्राप्ती नाही, 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 संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद किती ग्वाही, ऐसे वेद किती ग्वाही, येणे साधन सीताला, येणे साधन सीताला. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय तुम्हाला भगवत प्राप्ती होऊच शकत नाही असं वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे. का तर संत हे उदार आहेत, कृपाळ आहेत. संत हे आई बापापेक्षाही उदार आहेत. संतांना प्रत्येक ठिकाणी आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी आई वडिलांची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. एवढंच नव्हे तर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. संत कृपाळू आहेत, उदार आहेत आणि त्यांच्याकडे मातृत्व अंतकरण आहे, पित्याचं अंतकरण आहे. आणि असं कधीच होऊ शकत नाही की आपल्या मुलावरती आई वडील कृपा करणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही संत जन, तुम्ही संत एवढे कृपादान तुम्हाचे मान, एवढे कृपादान तुमचे मान. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. संत हे उदार आहेत, दातृत्व आहे संतांकडे, अतिशय संतांचं मोठं अंतकरण आहेत. एवढंच नव्हे तर संतांना अनेक उपमा या ठिकाणी दिले. कल्पतरूची उपमा दिलेली आहे, चिंतामणीची उपमा दिलेली आहे. या संतांचे देणे म्हणजे कल्पतरूपेक्षाही जास्त देणं आहे. चिंतामणीपेक्षाही आपण जसं चिंतामणी समोर एखादी चिंतन करू, या संतांचे देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परिसा आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. म्हणजे संतांना असं याच ठिकाणी सांगायची गरजच नाही की आपल्या मनामध्ये काय आहे.
आपल्या अंतःकरणातला भाव हे संत जाणून घेत असतात. जसं की आपल्याला आता मनामध्ये सर्वांना वाटलं की आता मला निश्चित भगवत प्राप्ती झाली पाहिजे, माझा भवबंध तुटला पाहिजे. आपल्या मनामध्ये जे भाव झालेला आहे ना, तो भाव निश्चित माऊलीला समजलेला आहे. पण फक्त तो भाव आपला अखंड राहिला पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. जर तो भाव आपला थोड्या वेळाने निघून गेला ना, तर मग त्याचा काही उपयोग नाही. अखंड आपला तो भाव मनामध्ये जर असेल, निश्चितच संत आपल्यावरती कृपा करतील आणि निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण संतांच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून संतांशिवाय प्राप्तीच नाही हे वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे. आपण वारीमध्ये चालत असताना यावर्षी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य म्हस्के महाराजांच्या मुखामधून आपण एका अभंगावरती चिंतन ऐकलेलं आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण राहावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. त्या वेदाचा अर्थ, वेद किती आहे आणि तो बोलला किती, हे महाराजांनी अतिशय चिंतनीय आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेद अनंत बोलिला, वेदाचं बोलणं म्हणजे काय एका विशिष्ट एका ग्रंथामध्ये सांगता येऊ शकत नाही, एका वाक्यामध्ये सांगता येऊ शकत नाही. पण त्याचा अर्थ काय आहे, अर्थ इतुकाची साधिला. तसं या ठिकाणी नाथ महाराजही म्हणतात, इतरत्र दुसरं उदाहरण सांगायची गरज नाही, अमुक अमुक ग्रंथामध्ये सांगितलं, ही मी सांगत नाही म्हटले. इतर ग्रंथामध्ये तर सांगितलेलंच आहे, पण या ठिकाणी संतांशिवाय प्राप्तीच नाही हे वेदाने सांगितलेलं आहे, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी काय दिलेले आहेत, ग्वाही दिलेली आहेत. त्याशिवाय संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊच शकत नाही. विठ्ठल 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 संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. सर्व संतांकडे सर्व त्या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्या ठिकाणी संतांकडे उदार आहे, त्यांच्याकडे अनंत भांडार आहेत. म्हणून आपण संतांकडेच गेलो पाहिजे. ज्याच्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू आपण त्या दुकानामध्ये मागितली पाहिजे. जर आपल्याला चप्पल घ्यायची असेल तर आपण जोड्याच्या दुकानात गेलं पाहिजे. आपण पेड्याच्या दुकानात गेलं तर आपल्याला जोडे भेटणार नाही, आणि आपण जर पेड्याच्या दुकानात गेलं तर आपण त्या ठिकाणी जोडे मागितले तर आपल्याला भेटणार नाही. मग संतांकडे काय आहे तर संतांकडे भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. संतांकडे आपलं जीवन उद्धार करण्याचा मार्ग आहे. आपला भवबंध तोडवण्याचा त्यांच्याकडे साधन आहे, त्यांच्याकडे सामुग्री आहे. मग आपण अशा दुकानामध्ये गेलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे त्याच ठिकाणी आपण जावं, ज्या ठिकाणी ती वस्तू उपलब्ध आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदाने शास्त्राने ग्वाही दिलेली आहे, ती संतांशिवाय तुम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्ही किती उपवास, संतांचे पायी हा माझा विश्वास, 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 संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास झालो कान, सर्व भावदास झालो, सर्व भावदास झालो कान, त्याची मागीत करती सकळ, त्याची मागीत करती सकळ. सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा. त्याची मागीत करते सकाळ, त्याची मागीत करते सकाळ, करते सकाळ, करते सकाळ.
माऊलींची कीर्तनामध्ये अशी चाल झाल्याशिवाय कीर्तन या ठिकाणी माऊली उपस्थित आहे असं वाटत नाही बरं का. म्हणजे सर्वांना माहितीच आहे, पण आपल्या संस्थांचं वैभवच नव्हे तर आपल्या तालुक्याचं भूषण, आपल्या परिसरामधलं एक अलौकिक या ठिकाणी असं असणार. त्यांच्याकडे चालीचा ठेवा त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा ठेवा त्यांच्या पाठीमागे त्यांनी आपल्या जावायला म्हणजे शंकर महाराजांना दिलेलाच आहे. त्याचप्रमाणे सर्व दिंडीतले वारकरी मंडळ त्यांच्याकडे या माऊलींची चाली आहेत. माऊलींची चाल म्हणजे या ठिकाणी अतिशय सुंदर असते. प्रत्येकाला या ठिकाणी ठेका धरायला लावणारी चाल. आणि माऊलीने या ठिकाणी चाल म्हटली की प्रत्येकाचं एक नवचैतन्य या ठिकाणी प्रत्येकाला एक ऊर्जा निर्माण होत असते. त्यासाठी माऊलींसाठी धन्यवाद. या वयामध्येही माऊली अतिशय सुंदर प्रकारे आपल्या मंदिराची सेवा करतात, आपल्या संप्रदायाची सेवा करतात. त्यांच्या ठिकाणी मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. अतिशय सुंदर चाल या ठिकाणी आणि अतिशय सुंदर प्रमाण माऊली महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. महाराज म्हणतात संतांशिवाय प्राप्ती नाही, हे तर ठीक आहे आणि वेदांनीही सांगितलेलं आहे, शास्त्रानेही सांगितलेलं आहे, सगळं संतही सांगतात. हे असं असताना प्रत्येकाचं जे मन आहे, आपलं जे अंतःकरण आहे, हे जाणण्याचा अधिकार आपल्या आईला असतो. आपल्या आईला तरी आपल्या मुलाच्या अंतःकरणामधलं 5-50% काहीतरी 10-20% कळत असतं. पण साधू संत जे असतात ना, ते न सांगता तुम्हा कळव येते अंतर. साधू संतांना न सांगता आपल्या अंतःकरणातलं कळतं. आपलं जे मन आहे, ते आपल्या मनामध्ये जो मनोरथ आहे, तो मनोरथ आपले साधू संत ओळखत असतात. आपलं माऊलीच्या समोर जर गेलो, आपलं जे अंतःकरणामध्ये दुःख आहे ते माऊलीला सांगायची गरज नाही. माऊली निश्चित आपली काही अडचण असेल, ते प्रत्येकाचा अनुभव असेल, माऊली त्यावरती कृपा करतील आणि त्याला त्या अडचणीतून दूर करतील. हा प्रत्येकाचा अनुभव असेल. कुठल्याही संतांसमोर जा, कुठल्याही देवासमोर जा, देवाला काही सांगावं लागत नाही. पण आपण दरिद्र्यावाने जातो, देवाकडे काय मागतो? आपल्या प्रापंचिक गोष्टी मागतो. देव म्हणतो हे प्रापंचिक गोष्टी मागून काय करणार आहे? जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी तुला हा जन्म मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपला जो मनोरथ आहे, तो मनोरथ साधू संतच पूर्ण करू शकतात. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दने संत, एका जनार्दने संत, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दने संत, एका जनार्दने संत, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, देणे साधती साधन, देणे साधती साधन, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, हे साधती साधन, देणे साधती साधन. तुटते भवाचे बंधन, भवाचे बंधन, भवाचे बंधन, आ
तुटते भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटते भवाचे बंधन जैनपुर 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 एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने. आपले मनोरथ आहे ते संतच पूर्ण करू शकतात. एवढंच नव्हे तर संतांशिवाय भगवत प्राप्तीच नाही आणि आपल्या जीवनाचं साध्य संतांशिवाय होऊ शकत नाही. अशा आशयाचा अभंग
असं संतांचा संगतीचं महत्त्व सांगणारा किंवा भगवत प्राप्तीकरता संतांच्या संगतीचं साधन सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला होता. त्यामध्ये जी झालेली वेळेमध्ये सेवा आहे त्या सेवेमध्ये जे योग्य असेल ते परमपूज्य गुरुवर्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्रीजी ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगण यांच्या आश्रयाला राहून जे काही श्रवण झालं असेल, जी सेवा घडली असेल, त्यांच्या माध्यमातून त्यांची जी कृपा असेल. तसं मी शिकायला जरी त्या ठिकाणी डोंगरगणला गेलो असलो तर माझी सुरुवात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संस्थान या ठिकाणी झालेली आहे. ज्या काळामध्ये मोठे बाबा होते या ठिकाणी आपण वारकरी शिबिर आयोजित केलं जायचं. त्यामध्ये राम महाराज असतील, आपले सर्व विद्यार्थी त्या काळामध्ये माऊली महाराज त्या शिबिराचं मार्गदर्शन करायचे. आदरणीय कंठाळे सर त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते. त्या काळामध्ये आम्ही या संस्थांमध्ये शिबिराच्या माध्यमातून या संस्थांना येत होतो आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जे मनावरती संस्कार झाले ते संस्कार माऊली ज्ञानोबरायांनी टिकून ठेवले आणि त्यालाच पाठबळ, त्यालाच जास्त बळ देण्याचं काम तुमच्यासारख्यांच्या संगतीमध्ये येऊन राहिलं. त्याच्यामध्ये विशेषतः घरामध्ये असणारी माऊली ज्ञानोबरायांची वारीची परंपरा आमचे आजोबा करत होते. त्याचनंतर मला जरी कोणी ओळखत नसेल तर आमच्या वडिलांना या ठिकाणी बसलेल्यापैकी 90% ओळखतात. त्यांची असणारी अशी महिन्याची वारी असेल, पंढरीची वारी, अनेक वर्षापासून त्यांची या ठिकाणी जी माऊलीची सेवा आहे ती सेवाच या ठिकाणी आज उदयाला आलेली आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमचं काही नाही, सगळं त्यांचंच आहे. त्यांनी जी केलेली सेवा आहेत त्या सेवेचंच फळ आज त्यांनाही या ठिकाणी, त्यांनी कधी विचारसुद्धा नसाल केला की माझा मुलगा किंवा आपल्या घरातील कोणीतरी या ठिकाणी या गादीवरती राहून कीर्तन करेल. आमच्याही मनामध्ये नसेल. पण माऊली ज्ञानोबरायांची कृपा झाली, साधू संतांची कृपा झाली, गुरुवारांची कृपा झाली. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचं काय असेल ते या ठिकाणी मला या ठिकाणी येता आलं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी माऊलीने मला बोलवलं आणि माझ्याकडून ही सेवा करून घेतली. कुठेतरी या ठिकाणी मी माऊली संस्थांचा या ठिकाणी ऋणी आहे. या ठिकाणी ऋणी म्हणण्यापेक्षा हे आमचं घरच आहे, ही आमची आईच आहे. संस्थान काय आणि माऊली ज्ञानोबराय काय हे आपलं जिव्हाळ्याचं नातं आहे. वारीमध्येही आपण या ठिकाणी सर्वांनी आनंद घेतलेला आहे आणि आदरणीय महाराजांच्या संगतीमध्ये आपण सर्वजण नित्य ज्ञानेश्वरीचा पाठही श्रवण करत आहात. ज्यांना ज्यांना उपस्थित होता येतं ते उपस्थित होतात. पण आम्हाला जरी उपस्थित होता येत नसेल तर आम्ही आदरणीय वाकुरे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीचा पाठ या ठिकाणी ते पोहोचण्याचं काम करतात. त्यांचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून आभार माना. झालेली सेवा या ठिकाणी माऊली ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आपुलेले कुरे वेडिवा कुरी उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पिंकरा